हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पोटभर नाश्ता आणि खूप हेल्दी असा. नेहमी आपण पोहे, उपीट, शिरा, इडली, डोसा वगैरे भरपूर वेगवेगळं करतो, परंतु शिल्लक चपाती राहिल्यावर काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. तर आज आपण त्याच चपातीपासून मस्त अगदी टेस्टी आणि हेल्दी असा पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी 1-2-3 चपात्या तुकडं करून घेतलेले आहेत. पहा, गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि तेल पण ॲड केलेलं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये जिरा ॲड करूया. छान जिरा ॲड करूया. जिरे छान तडतडूया लाल असे. त्यानंतर कढीपत्ता ॲड करूया. पहा, जिरा आणि कढीपत्ता छान असं लाल झालेला आहे. आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. हा कांदा तेलावर छान असा परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूया. थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते ॲड करूया. छान आपल्याला हेल्दी बनवायचं आहे नाश्ता, त्यामुळे आपण शेंगदाणे पण ॲड केलेले आहेत. तुम्ही कुठली भाजी वापरू शकता, तुम्हाला पाहिजे ती बटाटा वगैरे तुम्ही यात ॲड करू शकता. पहा, कांदा शेंगदाणे छान याच्यात भाजून झालेले आहेत तेलामध्ये. आता यात एक बारीक चिरलेला टमॅटो ॲड करूया. टमॅटो पण छान मऊ होईपर्यंत याला तेलावर परतून घेऊया. आपण कांदा टमॅटो सर्व ॲड केले आहे. आता यात हळद ॲड करूया. एक अर्धा चम्मच हळद, नंतर लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व तेलावर 1 मिनिटभर परतून घेऊया. आता माझ्याकडं थोडीशी अशी वाटाण्याची भाजी उरलेली होती, ते पण यात आपण ॲड करूया. तुम्ही व्हेज असाल तर असं कुठलीही भाजी असेल तुम्ही ॲड करू शकता. नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजमध्ये रस्सा वगैरे असेल शिल्लक तर ते पण तुम्ही यात ॲड करू शकता. खूप मस्त लागतात. हे पण छान असं 1 मिनिटभर परतून घेऊया. पहा, छान आपला असा मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. आता यात आपण पाणी ॲड करूया. किंवा तुमच्याकडे रस्सा भाजी दुसरी कुठली असेल, वरण डाळ वगैरे आमटी, ते पण तुम्ही यात ॲड करू शकता. आता यामध्ये मी पाणी ॲड करते. माझ्याकडे कुठली भाजी नाही आहे. पहा, आपण याच्यात पाणी ॲड करून छान याला उकळी काढून घेतली आहे. तुमच्या चपात्या जेवढ्या असतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता. पहा, छान उकळलेलं आहे. मस्त या चपातीचे आपण तुकडा करून घेतला, ते ॲड करूया आणि छान 1 मिनिटभर याला 1-2 मिनिटभर शिजवून घेऊया. 1-2 मिनिट असं शिजवून घेऊया. पहा, आपण छान असं शिजवून घेतलं. पावसाळ्यात थोडासा रस्सा ठेवायचा म्हणजे खायला मस्त लागतात. आता यावर मस्त चव येण्यासाठी आपण यात मॅगी मसाला ॲड करूया आणि अर्धे लिंबू पिळून घेऊया. मस्त टेस्ट येते, मस्त चटपटीत असं. लहान मुलं पण सगळे आवडीनं खातात नक्की. थोडीशी वरून कोथिंबीर. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. पहा, किती मस्त दिसत आहे. पहा, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. चव पण खूप भन्नाट आहे. गावरान पद्धतीने असे झणझणीत आपण चपातीचे तुकडं तयार केलेले आहेत. पाहू शकता. पहा, आपलं तुकडं तयार झालेलं आहे. पाहू शकता मस्त. तुम्ही याच पद्धतीने भाकरीचे पण बनवू शकता. आम्ही चपातीचे बनवले आहेत तयार आपले गरमागरम असे चपातीचे तुकडे. चला तर काढून घेऊया. पहा, मस्त असेच आपण काढून घेतलेले आहेत ताटामध्ये चपातीचे तुकडा. पाहू शकता मस्त कांदा, लिंबू, मिरची, मस्त असा गावरान बेत तयार झालेला आहे. खूप हेल्दी असा, झटपट होणारा. आणि जे आपण चपात्या शिल्लक राहतात, खरंच खूप वाईट वाटतं टाकून देताना, त्यावेळेस आपण मस्त अगदी छान असा पोटभरीचा पूर्ण घरासाठी नाश्ता बनवू शकता. त्याच्यावरनं गरमागरम तूप किंवा दही यासोबत मस्त लागते. पहा, कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.